बांधकाम कामगार योजना आता प्रत्येक बांधकाम कामगारांसाठी 1 मेची सगळ्यात मोठी घोषणा आणि नवीन अपडेट आज मी तुमच्यासाठी घेतलेली आहे. यामध्ये आता सर्वांनाच लाभ 1 मे पासून होणार आहे आणि ही बातमी किंवा जी न्यूज आहे ती एकदम पक्की न्यूज आहे. तुम्हाला वाटत असेल की ही फेक आहे, पण यामध्ये संपूर्णरित्या खरोखर तुमच्यासाठी एक नवीन योजना आलेली आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांना आता त्या योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकार 1 मे पासून देणार आहे. आता त्याचा फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोण पात्र आणि कोण अपात्र असणार ते संपूर्ण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा, की जेणेकरून प्रत्येक जणाला या योजनेबद्दलची जी नवीन योजना आलेली आहे त्याची माहिती कळणार आहे. आणि तो बांधकाम कामगार किंवा जो व्यक्ती असेल तो लवकरात लवकर ही जो 1 मे असणार आहे या 1 मेच्या अगोदर किंवा 1 मे नंतर लगेच त्या योजनेचा लाभ घेणार आहे. पण त्या अगोदर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्या ज्या लोकांनी नवीन क्लेम भरले होते किंवा जे नवीन अर्ज केले होते, स्कॉलरशिपचा असो, लग्नाचा असो किंवा जो त्यांचा वैद्यकीय खर्च असेल त्याचा अर्ज होते, त्यापैकी कोणाकोणाचा जो अर्ज आहे तो ॲक्सेप्ट झालेला आहे. त्यांनी मला लवकरात लवकर मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये. आणि ज्यांचा झाला नसेल त्यांनी देखील त्यांची जी शंका आहे किंवा त्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर कमेंट करा, की जेणेकरून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना याच व्हिडिओमध्ये लगेच कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकेल, की जेणेकरून त्यांना देखील त्यांचा जो फॉर्म आहे किंवा जो त्यांनी अर्ज भरलाय त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी अडचण आहे ती अडचण येणार नाही. आणि यानंतर भविष्यात जे येणारे फॉर्म असतील ते संपूर्ण फॉर्म आणि नवीन नवीन योजना त्यांना आपल्या चॅनलवरती व्यवस्थितरित्या पाहायला मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करावं लागणार आहे. तरच मी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत असणाऱ्या प्रत्येक योजना समजून सांगणार आहे. आणि जर तुम्ही लाईक करून सबस्क्राईब केलेलं असेल तरच तुमची कमेंट मला दिसणार आणि त्या कमेंटचं उत्तर मिळणार आहे. त्यामुळे अजून देखील केलेलं नसेल तर तुमचा एक छोटा भाऊ, मोठा भाऊ, मित्र समजून लवकरात लवकर कमेंट, लाईक, सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण जाणून घेऊया की बांधकाम कामगार योजना आता यापासून मी काय तुम्हाला 1 मेची नवीन योजना सुरू होणार आहे, त्याचं नवीन अपडेट काय आहे, तुमच्यासाठी काय नवीन न्यूज आलेली आहे, आता आपण ते सगळ्यात आधी जाणून घेऊया. आता महाराष्ट्र सरकारने आत्ताच आपल्याला एक सगळ्यात मोठी अपडेट दिलेली आहे. ती कोणती आहे बघा, बांधकाम कामगार योजना. तुम्हाला नाव दिसत असेल या ठिकाणी, बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील ही नवीन योजना चालू होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने कोणत्या कोणत्या योजना पाठवल्या होत्या आपल्यासाठी. पहिली म्हणजे तुमच्यासाठी पेटी वाटप. पेटी वाटप म्हणजे सेफ्टी किट प्रत्येक जणाला भेटली का नाही ते देखील कमेंट करा. ज्यांना भेटले नाही त्यांनी सुद्धा करा, पण ज्यांना भेटलेले आहे त्यांनी फक्त आणि फक्त पेटी कमेंट करा. त्यानंतर आता ही तर पहिली योजना झाली. त्यानंतर दुसरी योजना काय चालू होती, बोनस योजना चालू केली होती त्यांनी, की बांधकाम कामगार जो असेल त्याला दिवाळीला जो काही बोनस असेल त्याचा तो दिला जाणार आहे. आणि तो दिला देखील जातो. 5,000 रुपयांचं जे अनुदान आहे बोनस, तरी त्यांना दिवाळीच्या टायमाला दिलं जात असतं. असं महाराष्ट्र सरकार 2018 सन 2018 पासून महाराष्ट्र सरकार हे प्रत्येक बांधकाम कामगारासाठी करत आहे. त्यानंतर त्यांनी तिसरी योजना काय आणली माहिती का, जे आपलं वैद्यकीय खर्च असेल किंवा जो मेडिकलचा खर्च असतो आपला किंवा आपला काही रुग्णालयात आपण गेलो, काही आजार झाला असेल तर त्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलत होतं. त्यानंतर चौथी योजना काय आणली त्यांनी, स्कॉलरशिप चालू केली त्यांनी. म्हणजेच जो बांधकाम कामगार असेल त्याच्या मुलांना, त्याच्या पाल्यांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्कॉलरशिप होत्या ते वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप देऊन त्यांना जो त्यांचा शाळेचा खर्च होता किंवा त्यांचा भविष्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न मिटवलेला आहे. आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च न करता, म्हणजेच खर्चाची संपूर्ण वसुली देऊन ते विद्यार्थी जे कामगार असतील त्यांची मुलं मुली आता उच्च शिक्षण घेतील असं महाराष्ट्र सरकारचं धोरण होतं. आता त्यानंतरच मागच्या वर्षी त्यांनी काय केलं, एक भांडी सेट म्हणून एक योजना आणली. भांडी सेट वाटप करत होते. त्यामध्ये ते 5 ते 10,000 रुपयांचं जे अनुदानरित्या भांडे मिळत होते, असे भांडे प्रत्येक बांधकाम कामगाराला दिले जात होते. आता तुम्हाला हे भांडी मिळाली का नाही तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही फक्त काय करा, कमेंट करा भांडी. मला समजून जाईल की तुम्हाला मिळाले आहेत. आणि जर तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्ही कसं कमेंट करा, भांडी नाही मिळाली, नाही मिळाली. त्यानंतर मी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येईन की तुम्हाला कसं 8 ते 10 दिवसांमध्येच तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर करून तुम्हाला तुमचे भांडे मिळवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला कमेंटच करावं लागणार आहे. आपल्याला टू वे कम्युनिकेशन करावं लागणार आहे. तुमचे प्रश्न असणार, माझं उत्तर असणार, माझे प्रश्न असणार, त्यावरती तुमचं उत्तर असणार. अशा प्रकारेच तुम्हाला या योजनेचा पुरेपूर लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही. त्याच प्रकारे सगळ्यात महत्त्वाची आता कोणती आहे ती म्हणजे पहिल्या मुलीच्या लग्नासाठी.
मुलीच्या लग्नासाठी देखील आता महाराष्ट्र सरकार त्या कामगाराला 51,000 रुपयांचं अनुदान महाराष्ट्र सरकारतर्फे देत आहे. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण तुम्हाला तर माहितीच असेल, जो बांधकाम कामगार असतो त्याला पगार जो आहे तो सगळ्यात कमी असतो आणि त्याला त्याचं घर चालवून, शिक्षण पाहून आणि जर मुलगी असेल तर त्या मुलीचं लग्न करण्यासाठी खूप पैशांचा जो अनुदान आहे किंवा जो कालावधी आहे तो त्याला घालून ते पैसे कमवावे लागतात आणि त्यानंतर ते लग्नात घालावे लागतात. पण महाराष्ट्र सरकारने आता काय केलंय, त्या प्रत्येक कामगारासाठी एक आनंदाची गोष्ट आणलेली आहे. ती म्हणजे कोणती? प्रत्येक बांधकाम कामगार आता 1 मे पासून किंवा 1 जून पासून किंवा 15 जून पासून पुन्हा ते अर्ज चालू होणार आहेत आणि तुम्हाला ते प्रत्येक अर्ज 15 जून पासून आपण एका स्टार्टिंग धरू शकता. 15 जून पण खूप लांब होतं. आता हा जो लग्नाचा अर्ज आहे तुम्ही तो केव्हाही भरू शकता, वर्षभर भरू शकता. असं महाराष्ट्र सरकारने नवीन अपडेट आणलेला आहे. तुमच्यासाठी नवीन योजना आणलेली आहे. ज्यामध्ये प्रत्येक बांधकाम कामगाराला आता त्याचा जो लग्नाचा खर्च असेल, त्याचा स्वतःच्या लग्नाचा खर्च किंवा त्याच्या मुलीच्या लग्नाचा खर्च तो आता महाराष्ट्र सरकार अनुदान रूपे त्यांना मदत करणार आहे. जर तुम्हाला देखील या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासाठी लागणारे कागदपत्र तुम्हाला तुमच्या DM मध्ये पाठवले जातील आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा आणि 1 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्येच त्याचा लाभ कसा घ्यायचा या संबंधीचं तुम्हाला संपूर्ण जे तुमचं डेडिकेशन, मोटिवेशन किंवा तुम्हाला एक वेळ दाखवण्याचा प्रयत्न आपण किंवा ते काम करणार आहोत. आता त्यानंतर खूप साऱ्या लोकांनी मला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले होते. ते प्रश्न देखील तुम्ही व्यवस्थित पहा, कारण तुमचे देखील तेच प्रश्न असतील. खूप सारे कमेंट एकसारख्याच असतात. आता काही लोकांनी असा प्रश्न विचारला होता, की आम्ही ज्यावेळेस स्कॉलरशिपचा फॉर्म भरला त्यानंतर आम्हाला जेव्हा व्हेरिफिकेशनला जायचं होतं तेव्हा जे आमचं रिन्युअल आहे ते रिन्युअल संपून गेलं. तर आम्ही आता व्हेरिफिकेशनला जावं की नाही? तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी महिन्यापासूनच चालू केलेलं आहे. जर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचं रिन्युअल संपलं तर तुमचं व्हेरिफिकेशन सुद्धा विदाऊट रिन्युअल होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो लाभाचा अर्ज आहे किंवा तुमचा जो अर्ज आहे तो ॲक्सेप्ट देखील विदाऊट रिन्युअल होऊन जाणार आहे. पण त्यांनी एकच अट घातलेली आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म किंवा अर्ज भरायला जाता ना, त्यावेळेस तुमचं जे रिन्युअल असणार आहे ते चालू असलं पाहिजे. तुमचा जो स्टेटस आहे महाबीओसीला तो ॲक्टिव्ह दिसला पाहिजे. तेव्हाच तुम्ही तुमचा जो नवीन क्लेम असणार आहे, नवीन अर्ज असणार आहे, त्यावेळेसच तुम्ही भरू शकता. आता त्यानंतर सगळ्यात मोठी चूक महाराष्ट्र सरकारमधील प्रत्येक बांधकाम कामगार काय करतो? कुठल्याही प्रकारच्या योजना असू, अर्ज असू किंवा क्लेम असू, त्याचा लाभ घेण्यासाठी तो काय करतो? ज्याचा लाभ घ्यायचा, समजा त्याच्या मुलाला लाभ घ्यायचा आहे अथवा त्याच्या मुलीला लाभ घ्यायचा आहे किंवा त्याच्या बायकोच्या शिक्षणासाठी देखील या ठिकाणी अनुदान दिलं जातं किंवा त्याची जी बायको असेल तिला लाभ घ्यायचा असेल, पण कामगार हा त्यांच्या घरातील त्यांचं वडील आहे किंवा हसबंड आहेत, तर ते काय करतात? ज्याच्यासाठी लाभ घेऊन राहिले त्याचं बँक पासबुक देतात. पण त्यावरती काय होतं? या ठिकाणी तुम्हाला महाडीबीटी वरती पैसे पाठवले जात नाही. या ठिकाणी फक्त आणि फक्त कामगाराचंच पासबुक द्यावं लागतं. तुम्हाला इन्फॉर्मेशन जरी ज्याचा फॉर्म भरायचा त्याची भरावं लागत असेल, पण तरी देखील जे तुमचं पासबुक असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला कामगाराचंच अपलोड करावं लागणार आहे. तरच तुम्हाला तुमचं जे अनुदान आहे ते कुठल्याही प्रकारची अडचण न येता ठराविक कालावधीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट किंवा जमा होणार आहे. आणि जर तुम्ही ही चूक केली असेल तर लवकरात लवकर जिल्हा सुधार केंद्र अथवा तालुका सुधार केंद्राला जाऊन तुमची ही चूक दुरुस्त करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला आत्ता तर या योजनेचा लाभ मिळाला नाही, पण भविष्यात मिळालाच पाहिजे. आणि ह्या ज्या छोट्या-छोट्या चुक्या आहेत ते सर्वांनी व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे नवीन फॉर्म असतील किंवा जे नवीन क्लेम असतील ते व्यवस्थितरित्या भरायचे असतील. तर आता या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर ते मला प्रत्येक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. पण ते केव्हा? ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब केलेलं असेल तेव्हाच मला तुमची ती कमेंट दिसणार आहे. अन्यथा ती कमेंट मला दिसणार नाही आणि तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. तर मित्रांनो, भेटूया अजून एक नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील. तोपर्यंत रामकृष्ण हरी.